नमस्कार. आपण आलेलो नेस्तब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आज टाकळी या गावामध्ये आलेलो आहे. बघा, या परिसरामध्ये आपण प्राथमिक या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. त्यांच्या बटाट्याच्या प्लॉटवर आलेलो. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा आमच्या शेतकऱ्यांना. शिवाजी कारभारी दातखडे, राहणार टाकळी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर मोबाईल सांगा. नंबर 9604223498. नमस्कार. नमस्कार. आज आपण जे आतोनात बघतो, हे ढगाळ वातावरण आहे. आज 40 ते 45 दिवस ढगाळाच्या वातावरणामध्ये आज तुम्हाला प्राथमिक या बटाट्याची लागवड केल्यानंतर तर तुम्ही प्राथमिक या आपल्या नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे औषधं वापरले. कोणते वापरले प्राथमिक स्वरूपात? शेत व्यायाम आणि स्टीमरीज आणि बायो-19 हे ड्रिप मधून ड्रिपद्वारे सोडलं आणि नंतर मग ड्रिपद्वारे सोडल्यावर नंतर मग त्याची फवारणी केली. हा, त्याची फवारणी केली. मग एकांतातीत या बटाट्यावरती कसा रिझल्ट आला? नेमकी काय बदल झाला याच्यात? नाही, याचे फुटवा वाढला, ग्रेनी वाढली आणि मग त्यानंतर मग आम्ही एनपीके सोडलं. एनपीके सोडलं म्हणजे फुगवण्यासाठी NPK तुम्हाला सोडलं. एनपीके सोडलं. हो. म्हणजे बायोफिट्स जे आहेत आपले नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचं एनपीके सोडलं. NPK मग सोडलं. त्यानंतर तुम्ही एखाद वेळेस बघितलं का त्याच्यामध्ये थोडीशी फुगवण वाढली का? बदल झालाय का plot मध्ये? बदल झालाय ना. बऱ्यापैकी बदल. बऱ्यापैकी आता बदल बघा, झालाय. आपण या शेतकऱ्यांना दाखवू शकतो. बऱ्यापैकी या झाडाला बघा 1 ते 1.5 महिना अजून अवकाश आहे. बऱ्यापैकी 4 ते 6, 10 अशा अंकीने बऱ्यापैकी साईज झालेली आहे. बघू शकता. आणि मग इतर शेतकरी जे आहेत बटाट्याचे शेती करणारे, त्यांना तुम्ही काय सांगू शकतात का या कंपनीचे नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे औषध वापरली पाहिजे की नाही? वापरले पाहिजे ना. याचा म्हणजे रिझल्ट चांगला आहे. एक तुम्ही नंबर याचा रिझल्ट आहे. आलेला आहे हो, तुम्हाला result 100% आलेला आहे. समाधानी झालात का तुम्ही? 100% समाधानी आहोत आम्ही. मग या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? म्हणजे बटाटे या पिकाला वापरलं वापरलं पाहिजे हा. नाही. एनपीके वापरलं पाहिजे, शेत बायो-19 हे व्यायाम हा. हे दिलं पाहिजे. दिलं पाहिजे, फवारलं पाहिजे आणि खालून ड्रिपद्वारे सोडलं पाहिजे. सोडलं पाहिजे. हो. म्हणजे समाधानी आहात समाधानी तुम्ही. आहात आम्ही. धन्यवाद. धन्यवाद.